हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी. काना थोडासा अजून किरकिरच करतोय. बरं आहे त्याला, पण एनर्जी लो झाली नाही, थोडंसं त्याला किरकिर करतोय, पण तरी भरपूर खेळतोय. जर एखादं बाळ असतं तर त्याच्या एवढ्यात आपण म्हणजे आपल्यासारखं इतकं हे होतं ना, थकून जातं. जर तो इतकं खेळतोय तरी पण याचं जाणून विशेष वाटतंय. पण काही नाही, आज बरं वाटून जाईल. जर आज ताप आला तर आज डॉक्टरकडे जाईल असं चालू आहे. तर बघू अजून काय होतं. आमचे बुबू आणि हत्ती पण इथंच आहे, कारण सकाळी सकाळी खाली आल्यावर आम्हाला ते खेळायला लागतं. इथं बुबू जास्त आवडतो. तर चला, आज मी बनवली शेवभाजी. इथं मस्त अशी शेवभाजी बनवली आणि आता त्यांसाठी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी बनवते. आता पारायणाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 3 दिवसच पारायण केलं आहे त्यांनी गुरुचरित्राचं. तर आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं आजच्या दिवसच त्यांना बटाटा आणि ते खावं लागणार आहे. मग नंतर काही नाही, आता आज संपून जाईल सगळं, मग उद्या समाप्ती करायची. तर चला, आज काय होतं दिवसभरात बघू. आणि बाहेर इतकी मस्त थंड हवा आहे ना की बस. काना आज परत हॉस्पिटलला चाललाय, कारण कानाला थोडासा ताप येतो जातोय. काना बाय बाय. काना ऐ बाबाला बाय करू राहिला का? प्रत्येक जण लगेच मागं लागलो, कसं काय करायचं? हा का, सॉरी बरं का, चुकलो, माफ करा. काना बाय बाय. ऐ ऐ टकलू बाय बाय. बाय बाय. आता पाकच हसन बरं का, हसन चिडवायसाठी मला. ये काना आला घरी. काका तर लय वाट पाहत होते कानाची. या इकडे या. दादू बरी गदू, काय म्हणी डॉक्टर तुला? आजी आलाय दृश्य काढायला. जा पटकन, जा पटकन. तुम्ही काय मम्मी का? चला, आता कानासाठी मस्त नागलीची पेज बनवते, कारण त्यांनी काही खाल्लेलं नाही वाटतं दुपारी. त्याला खिचडी दिली होती पण त्यांनी खाल्ली नाही. तर आता नागलीची पेज बनवते, जी की त्याला आवडते. आता मुरमुरे खातोय तो, तोपर्यंत त्याला पेज बनवते. कानासाठी मस्त अशी पेज बनवली आहे. आणि दादांनी पिझ्झा आणला होता. माझा तर खाऊन झाला, सुनीलचा बाकी थोडासा, त्याला नाही खायचं आहे वाटतं. आणि एवढा सगळा किराणा. कानाचं मेन कामाची गोष्ट म्हणजेच डायपर. आता हे सगळं लावून द्यायचं आहे. आज संध्याकाळी काय आम्हाला जास्त स्वयंपाक नाही, फक्त बटाट्याची चटणी बनवायची आणि चपाती. कारण आम्ही ती आणि दादाच आहे. सुनीलला आणि दादांना त्यांच्या फ्रेंडच्या घरी आमंत्रण आहे, त्यामुळे ते तिकडं जाणार. त्यामुळे थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे. बाई आम्ही हवा घेतो थंड थंड. अगं बाई, दिवसभर आम्ही उन्हात बसलेलो होतो. हो उन्हात होते तुम्ही. आता मस्त थंड थंड हवेत फिरताय का? हो. का ना? ऐ चिकू कुठे आहे आपला? चिकूला आवाज दे. चिकू, चिकू. हं. काय झालं? काय करायचंय? म्हणा गाणी. कसा ए काना कसा रडतो? काना कसा रडतो? बाबा चला चला जेवण करायला. लगेच ताटाजवळ येऊन रेडी. काय रे दादू, कोणी येऊ नाही तर नाही येऊ, आम्ही एक नंबर बसतो जेवायला. हा, थोडं छिद्र आहे ना, ते चमच्यात पाणी येतं ना. आता दादू पण खुर्चीत जेवायला बसणार आहे. कानाला याच्यात तो स्वतःच दिसू राहिला, त्याच्यामुळे तो त्यालाच बाळ बाळ म्हणतोय. त्याची पप्पी पण घेतोय. कोण आहे काना? बाळ आहे का? अगो बाई, बाळाची पाग आहे बरं. नाही झालं, डिस्टर्ब केला आता बस. आमच्या दोघींसाठी आता दूध गरम केलंय. अजून सुनील आणि दादा काय आलेले नाही, येतीलच आता ते पण थोड्या वेळात.
तोपर्यंत आम्ही दोघी वरती जातो, कानासोबत थोडा वेळ खेळतो, कारण आता खाली तो बोर झाले, त्याचा टाईम झाला का तो खाली किरकिर करतो. तर आता आम्ही जातो.